जेवणाच्या वेळेलाच आम्ही या दुकानामध्ये आलेलो होतो. तर कशासाठी आलो होतो मी तुम्हाला पुढे सांगते, पण त्या अगोदर आमची दररोजची सकाळ ना अशी होते. पावसापासून सुरुवात होते सकाळची. तर यांचा टिफिन वगैरे दिला होता. टिफिन सगळं झालेलं होतं आणि मी पण थोडंसं झोपले. कारण झोप पूर्ण नाही झाली ना तर खूप चिडचिड होतं मला पण. त्याच्यामुळे शंभू पण झोपलेला होता. शंभू पण उशिराच उठतो. त्यामुळे मी पण त्याच्यासोबत झोपून घेतलं थोडा वेळ आणि थोडंसं उशिराच उठले. तर हे बघा असं पाऊस आलेला होता. तर सकाळपासूनच पाऊस सुरू होता. पावसाचं दररोज चाललेलं आहे. पाऊस दररोज येतो. तर यांचा टिफिन तर दिलेला होता. मग म्हटलं चला शंभूसाठी डाळ भात बनवूयात. तर मला नाही असं आवडतं बघा डाळीमध्ये तेल चटणी टाकून आणि लोणच्यासोबत. हे आम्ही लहानपणी ना असं खायचो आवडीनं. मला तर खूप आवडतं असं. आणि मग नंतर बाकीचे जे कामं असतात आपले छोटे मोठे ते करून घेतले. शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाण्याचा कूट संपला होता. म्हणजे ऐन वेळेला आपल्याला कसं कूट लगेच काढून घेता येतो. आणि मग मला बाहेर जायचं होतं. तर बाहेर कुठे, तर मी ब्लाऊज स्टिच करायला टाकलं होतं आणि साडी पण एक पिको फॉलला टाकली होती. तेच मला घ्यायला जायचं होतं. पण आम्ही इथे आलो ना, तर इथे ना सगळे जेवायला गेलेले होते. आम्ही इथे ना चुकीच्या वेळेला आलो. तर दुपारच्या टायमिंगमध्येच आलो. सगळे जेवायला गेलेले होते. मग काय आम्ही इथे वेटिंगमध्ये थांबलेलो होतो सगळेजण. आणि हे बघा कसं स्टॅच्यू मस्त उभं केलं आणि त्याला मस्त मटेरियलचा ड्रेस शिवलेला आहे त्यांनी. तर शंभू ना इकडे त्या स्टॅच्यूचा हात त्याला दिसत नव्हता. तर हात कुठे गेला असं मला म्हणत होता. तर हात होता मागे होता पण त्याला काही लवकर दिसला नाही. तर नंतर ब्लाऊज वगैरे घेतला आम्ही आणि घरी आलो. तर हे बघा असं मस्त शिवलेलं आहे त्यांनी. तेच काढून बघते मी आता की कसं शिवलेलं आहे त्यांनी, पिको कसा केलेला आहे. तर मी ना इथे टाकत नाही. मी गावाकडेच टाकते ब्लाऊज शिवायला किंवा पिको फॉलला. पण म्हटलं चला बघूयात आपण की इथे यांची फिनिशिंग कशी असते, शिलाई कशी असते. त्याच्यामुळे मी इथे टाकलं होतं. तर मस्त शिवले आणि त्यांनी. त्यांची फिनिशिंग ना एवढी छान आहे ना, एकदम छान आहे. आणि हातावरती त्यांनी गोंडे वगैरे बसवलेत मस्त आणि फॉल पण एकदम छान बसवलेला आहे. हातावरतीच बसवला आहे. छान. मी नेक्स्ट टाईम ना दुसऱ्या साडीला कधी करायचं असेल ना तर घरीच ट्राय करेन. कारण एकदम त्यांनी छान बसवलं आहे आणि असंही मला एका साईडला येतो पण मला वाटलं एका साईडला बसवतील त्याने शिलाईवर, पण नाही बसवलं. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.